ताज्या घडामोडी पाहण्यासाठी C24 या यूट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला विसरू नका। श्रीगोंदा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चिंबळा येथील उपबाजार समितीमध्ये गुरुवारी कांद्याची आवक कमी झाल्याचे दिसले। जवळपास 5 ते 6 हजार कांद्या गोण्यांची आवक झाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। मात्र नाफेडकडून कांदा आयात करण्यात आल्याने बाजारभावावरती परिणाम झाला आहे। किलो मागे सुमारे 5 ते 6 रुपयांनी दर कमी झाल्याची खंत शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। अनेक वर्षांपासून कांद्याला अपेक्षित असा भाव मिळत नसताना आता कुठे समाधानकारक दर मिळण्यास सुरुवात झाली होती। मात्र नाफेडच्या कांदा आयातीमुळे पुन्हा बाजारभावामध्ये घसरण झाल्याने शेतकऱ्यांमध्ये नाराजी व्यक्त होतीये। दरम्यान कांद्याच्या बाजारभावामध्ये सध्या चढ उतार सुरू असला तरी देखील शेतकऱ्याने घाबरून एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कांदा विक्रीसाठी आणू नये, टप्प्याटप्प्याने कांदा मार्केटमध्ये आणावा। सध्या भाव कमी झालेले असले तरी देखील पुढील काळामध्ये भाव टिकून राहण्याची शक्यता आहे, असा सल्ला व्यापारी वर्गाने शेतकऱ्यांना दिला आहे। चिंबळा उपबाजार समितीमध्ये दर सोमवारी आणि गुरुवारी कांदा लिलाव होतो। परिसरामधील शेतकऱ्यांना जवळच बाजारपेठ उपलब्ध झाल्याने वाहतूक खर्च वेळेची बचत होते। लिलाव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर शेतकऱ्यांना तातडीने चेकद्वारे पेमेंट केलं जातं, त्यामुळे व्यवहारामध्ये पारदर्शकता असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे। स्थानिक पातळीवरच कांदा विक्रीची सुविधा उपलब्ध झाल्याने चिंबळा आणि परिसरामधील शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे। उपबाजार समितीमुळे गावामधील व्यापार व्यवसायाला देखील चालना मिळत आहे, असं चित्र दिसतंय। मी गौरव सतीश पोखरना, राज ट्रेडर्स पार्टनर चिंबळा इथून बोलत आहे। आज मार्केट साधारण गोळे कांदे विकले आहेत 42 रुपयापासून 45 रुपये, एकदम गोळे, एकदम फुल गोळे असतील तर। बाकी सरासरी कांदे विकले आहेत आज 35 रुपयापासून 40 रुपये। आज मार्केटमध्ये आवक जरा जास्त आहे। माझं सर्व शेतकरी बांधवांना एवढंच विनंती आहे की प्रत्येक शेतकऱ्यांनी दर लिलावला 10 गोण्या 15 गोण्या अशा भरत राहाव्या। जास्त जर भरल्या, आवका वाढल्या तर मार्केट कमी होईल आणि जर आवक कमी राहिली तर मार्केट हे स्टँड राहील। असं हेच आवका सगळ्या मार्केटला आवका वाढल्यात, शासनाचे काही धोरण चुकले। शासनाने नाफेडचा माल बाजारात विक्रीसाठी आणला आणि तो विक्रीसाठी आणला म्हणजे तो कमी भावात विक्रीसाठी आणला। त्यांनी जर जास्त मार्केटच्या रेटमध्ये जर विक्रीसाठी आणला तर हे बाजारभाव चांगले राहतील। त्यांनी जर मार्केटपेक्षा जर कमी विकला तर 100% बाजारभावामध्ये घबराट तयार होते। म्हणजे असं घेणाऱ्याला वाटतं की मार्केट कमी होईल म्हणून तो थांबून जातो। असं आज अक्षरशः परिस्थिती अशी आहे की कालच्या आजच्या बाजारभावात जवळजवळ 500-700 रुपयाचा फरक आहे। घेणारा जे पुढचं गिरायक आहे त्याला असं वाटतं की अजून कमी होतंय का, त्याच्यामुळे तो घेत नाहीये माल। त्याच्यामुळे शेतकऱ्यांनी नियंत्रणात ठेवावी जेणेकरून मार्केट स्टँड राहील। भविष्यात तसे कांदे 6-7 हजार रुपये विकतील, पण त्याला थांबावं लागेल, वेळ लागेल। असं म्हणजे असं घाई ह्या भावात कांदे विकणार नाहीत। साधारण ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कांदे 6-7 हजारही विकतील। थोडंसं थांबावं लागेल आणि टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री करावी लागेल। मी गोरख खंडू जठार, लोणी अंकणात आज 22 पिशव्या कांदा घेऊन आलतो। आज 38 रुपये गेले आणि परवा 50 रुपये तेच कांदे गेलते। 12 रुपयाचा फरक झाला। सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे परिस्थिती शेतकऱ्यांच्यावर कारण नसताना सरकारने लादली। कांदा मार्केटमध्ये दिल्लीत जातो का नाही जातो, बेंगलोर मध्ये जातो का नाही, मद्रास मध्ये जातो का नाही, नाफेडने कांदा चुकीच्या पद्धतीने घेतला। तो कांदा पूर्ण सडलेला आहे, पण ते न्यूज मुळे सगळ्या मार्केट, महाराष्ट्राच्या सगळ्या मार्केटमध्ये त्या कांद्याच्या बाजारभावामुळे आज 5 रुपयाने रिवर्स झालेलं आहे। तर हे अशा पद्धतीने सरकार शेतकऱ्याला मारतंय का मदत करतंय, अशा पद्धतीने सगळ्याच गोष्टीमध्ये सरकारने शेतकऱ्यांच्या जीवावर राज्य करायचं का शेतकऱ्यांना वर आणायचं। एकीकडे म्हणायचं शेतकरी जय किसान जय जवान आणि एकीकडे शेतकऱ्यालाच मारायचं। ज्यावेळेस साखर कारखाने चालू होते त्यावेळेस मात्र साखरेचे बाजारभाव 35 रुपये होते। आज साखर कारखाने बंद होऊन 6 महिने झाले, शेतकऱ्याचा ऊस गेला, आज साखरेचे बाजारभाव 75 रुपये झाले। आज शेतकऱ्याचा कांदा निम्म्यापेक्षा ज्यादा गेला, निम्मा सोडून गेला आणि आज कांद्याचे बाजारभाव त्यांनी कारण नसताना नाफेडची खरेदी चुकीच्या पद्धतीने केली। महाराष्ट्रात कांदा असताना बाहेरून कांदा आणला, मध्य प्रदेशहून MP कांदा आणला, देव कांदा सडला आणि ती एक्सप्रेस लासलगावला भरली। ती लासलगावची एक्सप्रेस दिल्लीत जाती का नाही जाती, परंतु महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना या कांद्याचा फटका बसला। अशा पद्धतीने जर सरकार जात असेल तर शेतकरी कसा जगणार? चिंबळा मार्केट कमिटीला आहे ना
बाजारभाव बी चांगला आहे, पट्टे बी रोग भेटतात, 2-4 रुपयाचा कुठं पुढं माग पुढं होतं, शेतकऱ्याच्या भरण्यात असतं, कांदा सडलेला असतो, काही गोल्टी मिक्स त्याप्रमाणे होतं. पण चिमळा मार्केटचा व्यवहार आज तरी चोख चाललेला आहे. असाच चोख व्हावा, अशी सर्व शेतकऱ्यांना मदत इथल्या परिसरात व्हावा, हीच मी मार्केट कमिटीला विनंती करतो. शशिकांत दशरथ वेताळ, राहणार पिंपळसुटी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे या ठिकाणचा शेतकरी असून सदर हे चिमळा मार्केट आम्हाला अतिशय जवळ असल्यामुळं थोडंसं इतर शहरांना पाठवण्यापेक्षा इथं आम्हाला थोडंसं परवडतो माल. आणि सध्याची बाजार शेतकऱ्याला बऱ्यापैकी, तरी पण अशी अपेक्षा आहे की जो मध्ये 50 रुपयापर्यंत बाजार गेलता तो आज जरा थोडासा एक 10-12 रुपयांनी कमी आहे. तरी शेतकऱ्यांना आम्हाला असं वाटतं की तो 50 रुपयाचा बाजार मिळाला तरच आमचा झालेला खर्च वगैरे जरा व्यवस्थित निघेल. गेली 2-4 वर्ष आम्ही हे त्रास सहन केलेला आहे बाजाराच्या बाबतीत. 4-5 वर्षापासून आम्ही कायम 10-12-15 रुपयाचाच बाजार मिळालेला आहे. क्वचित आज आम्हाला बाजार आज बऱ्यापैकी मिळत असल्यामुळं आणखी असा बाजार स्थिर राहावा आणि 40 ते 50च्या दरम्यान बाजार राहावा अशी आमची अपेक्षा आहे. गणसजीराव लगड, पिंपळसुटी, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. चिमळा मार्केट आहे ना बरं का, तसं म्हणजे वाहतुकीसाठी हे चांगलं आहे शेतकऱ्यांच्यासाठी. आणि बाजारभाव बी व्यवस्थित चाललेले आहेत, पट्टे पण व्यवस्थित देतात, एक लगेच मिळतात. पण आज बाजार थोडे पडले 2-4 रुपयांनी झाले थोडे दिवस. तुमचा किती कांदा होता ना आज कसा बाजार होणार? आज 38 रुपयांनी मिळालं. किती कांदा आला? किती आपल्या कोण होते? 14-15 कोण होते. इथली जी व्यवस्था आहे ती कशी वाटते तुम्हाला? व्यापारी चांगली व्यवस्था चांगली आहे, फक्त बाजारात पडले थोडी 4-5. तुमच्या अपेक्षा काय होत्या? आज 40-45 व्हायला पाहिजे आज. काय सरकारने नाफेड म्हणून थोडंसं फरक काय पडलाय? काय सांगता? नाफेडचं काय याच्यामुळे थोडं ट्रेन कुठं जायचे कुठं काय अफवा झाली ना ती की भरून जायचे आणि ते का त्याच्यामुळे थोडं हे पडलं. काय सरकारकडून काय अपेक्षा आहे? सरकारकडून काय अपेक्षा कांद्याचे भाव स्थिर ठेवलं हा स्थिर ठेवावं त्यांनी, 45-50 पर्यंत ठेवा. 40-45 ठेवा. सुहास कुलकर्णी, सी 24 तास, श्रीगोंदा.